मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्लोकात समर्थांनी फक्त राघवाची आशा धरायला सांगितली, कारण राघव फक्त सत्य आहे. समर्थांनी दासबोधात सत्याची व्याख्या केली आहे. सत्य म्हणजे कायम टिकणारे, सत्य म्हणजे ब्रह्म, जे नाशिवंत नाही. ही दृश्य सृष्टी होण्याआधीही ते होते, आताही आहे, सृष्टीनंतरही ते असणार आहे, म्हणून ते सत्य आहे. परब्रह्म आहे म्हणून समर्थ म्हणतात, हे मना सत्य सोडू नकोस, त्या राघवाला विसरू नकोस. तिसऱ्या चरणात समर्थ सत्य वाचे वदावे असे म्हणतात. सत्य वाचा म्हणजे काय ते बघायला हवे. सत्य म्हणजे सद्धर्माला अनुसरून बोलणे आणि तसे आचरण करणे, म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणतात. दुसऱ्या चरणात समर्थ मिथ्य मांडू नको असे म्हणतात. मिथ्या म्हणजे जी वस्तू कायम टिकणारी नाही, जिच्यापासून तयार झाली त्यातच लीन होणारी. घटाचे उदाहरण देता येईल. घट मातीचा बनतो, मातीचा असतो, घट फुटल्यावर मातीच राहते. तशी माया मिथ्या असते. माया म्हणजे परब्रह्मात निर्माण झालेले स्फुरण. तीच सर्व कार्य घडवून आणते, दृश्य विश्व निर्माण करते, सांभाळते, नाहीसे करते. तीच अज्ञानाचे आवरण जीवावर घालते. त्यामुळे दृश्य विश्व अज्ञानाला खरे वाटते, पण शेवटी ती त्या परब्रह्मात लीन होते. म्हणून माया मिथ्या असे समर्थ म्हणतात. म्हणून हे नाशिवंत न धरता सत्य अशा परब्रह्माची आस सोडू नये व मिथ्या अशा मायेची साथ सोडून द्यावी, असा उपदेश समर्थ मनाला करतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.